काँग्रेसच्या कोल्हापूरच्या पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी आता पार पडत असणाऱ्या डॉक्टर अंजली निंबाळकर आपल्यासोबत आहेत। खरं तर विधानसभेचा रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये तुम्ही आता कोल्हापूरमध्ये अनेक भागांमध्ये जाऊन आलेला आहात। काय वातावरण सध्या या ठिकाणी पाहायला मिळते, एकंदरीतच महाराष्ट्रात देखील कशा पद्धतीचं वातावरण तुम्हाला या ठिकाणी दिसतं? एकंदरीत बघितलं तर लोकांमध्ये महाविकास आघाडीला, मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे, काँग्रेसचा असू दे किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचा असू दे किंवा शरद पवार साहेबांच्या गटाचा असू दे, एक लोकांनी ठरवल्यासारखं वाटते की आम्ही चिन्ह बघणार नाही, आम्ही महाविकास आघाडीकडे बघून आम्ही यावेळेस मतदान करणार। कारण ह्या महायुतीच्या सरकारने गेल्या 4-5 वर्षामध्ये जे काही पक्ष फोडायचं काम किंवा गद्दारी करायचे काम असं करून लोकांपर्यंत जे पोचवायचं होतं सरकार या माध्यमातून, ते पोचवलं गेलेलं नाही आहे। आणि हा नाराजीचा कुठेतरी निश्चितच सूर पूर्ण जिल्ह्यामध्ये दिसतोय आणि त्या सुरासाठी निश्चितच मला वाटतं येणाऱ्या 20 तारखेला तो तसाच राहणार आणि जास्तीत जास्त मतांनी महाविकास आघाडीचे सर्व कॅन्डिडेट निवडून येतील अशी मला एक अपेक्षा आहे। तर अनेक मुद्द्यांवरती इलेक्शन्स जे आहेत ते आता सुरू झालेच पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर यावेळची इलेक्शन जी आहे ती एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती म्हणूनच त्या ठिकाणी आहे। जरी लोकल काही भागांमध्ये गेलं तरी देखील ते वैयक्तिक पातळीवरती इलेक्शन यावेळीची पाहायला मिळत नाही। तुम्ही निरीक्षक म्हणून काय निरीक्षण या सगळ्याकडे केले? यावेळी याच्या मागे देखील वैयक्तिक लढाई व्हायची, एका उमेदवाराविरुद्ध दुसरा उमेदवार, मात्र हे पक्षीय पातळीवरची यावेळीची निवडणूक वाटते, कसं बघताय? हो, निश्चितच कालच मी रात्री राजू बाबा आवळेंचं हातकलंगल्याचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी शिरोलीमध्ये सभा घेतली। तिथे उद्धव ठाकरे गटाचे पण जे नेते होते आणि शरद पवार साहेबांचे ज्या गटाचे पण नेते होते, त्यांनी उघडपणे एवढ्या उत्स्फूर्तीने लोक जमा केली होती सभेसाठी की मला असं वाटलंच नाही की बाबा कुठेतरी गटबाजी आणि नाराजी आहे। सगळेजण एवढ्या उत्साहाने कॅन्डिडेटच्या, मी सांगितलं ना, महायुतीचा कॅन्डिडेट म्हणून सगळेजण बघायला लागलेत आणि निश्चितच त्याचं काल पहिलं उदाहरण मला शिरोलीमध्ये दिसून आलं। कारण शिरोली हे मोठं गाव आहे, तसं जवळजवळ 23,000 ते 25,000 मतदान आहे त्या गावामध्ये आणि त्या तशा ठिकाणी जर एवढा प्रतिसाद रोड रॅलीला आणि नंतर सभेला मिळत असेल तर निश्चितच एक वातावरणवरूनच महाराष्ट्रातलं वातावरण दिसतं। खरंच आहे म्हणजे जेवढा जसं सीट डिस्ट्रीब्युशन झालं असेल किंवा जसं सगळ्यांची हे झाली, पण आता ते झाल्यानंतर सगळ्यांचे नॉमिनेशन्स भरून झाल्यानंतर आता एकदमच वारं बदलल्यासारखं दिसतंय। म्हणजे बरेच काही विपरीत चर्चा करत होते, पण महाविकास आघाडीला निश्चितच सरकार बनवायला संधी महाराष्ट्राची जनता देणार हा मात्र विश्वास आहे मला। कोल्हापूरची जबाबदारी आपल्याकडे मिळाली, त्या कोल्हापूरची जबाबदारी जे महाराष्ट्रामध्ये एकीकडं युतीच्या सरकारची लाट होती, त्याच युतीच्या सरकारच्या काळामध्ये कोल्हापुरात मात्र काँग्रेस त्या ठिकाणी मजबूत पाहायला मिळालं होतं। अनेक आमदार त्या ठिकाणी कोल्हापुरात राहिलेले। कसं पाहता याकडे यावेळीची इलेक्शन्स? आता देखील जवळपास 4 उमेदवार तुमचे काँग्रेस चिन्हावरती आहेत, मात्र एक जो आहे त्याला पाठिंबा आपल्याला द्यावा लागलेला कोल्हापूर उत्तरमध्ये। कसं पाहता या 4 अर्थातच 5 उमेदवारांकडे आणि काय विश्वास वाटतंय? नाही, लास्ट टाइम पण तुम्ही बघितलं की पूर्ण कोल्हापूर जिल्हा बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसकडे होता आणि आता तर त्यांच्या सोबतीला छत्रपतींची ताकद ही MP म्हणून लागलेली आहे। त्यामुळे दोघांची जी ताकद म्हणजे मिलीभगत जी असणार आहे ती निश्चितच महायुतीला खूपच जड जाणार आहे। आणि त्यांनी कितीही काही अपप्रचार केला, म्हणजे इथपर्यंत की मी आता कर्नाटकात नाही येते, मी काल 2 दिवस झालं हेच बघायला लागले की कर्नाटकामधल्या गॅरंटीज देत नाही आहेत सरकार आणि खोटं बोलतात आणि हे सगळं असे विविध प्रकारचे जे नेहमीचं आहे, खोटं बोल पण रेटून बोल, मोदींचा जो अजेंडा आहे तो त्यांचे प्यादी लोक पण त्याच तोंडात गुलाबजामुन गोळत चाललेले आहेत। पण मी अनुभव घेतलेला खानापूरसारख्या मागासलेल्या फॉरेस्ट मतदारसंघामध्ये जवळजवळ सगळ्यांचं 0 बिल येतं आज गृहज्योतीमध्ये आणि सर्व महिलांना 2,000 रुपये गृहलक्ष्मीमध्ये मिळत आहेत। बस पास फ्री आहे, स्टॅटिस्टिक्स आहे। आम्ही ओपनली चॅलेंज करतोय की या आमच्याबरोबर बसा आणि आम्ही तुम्हाला दाखले सकट तुम्हाला पुरावे देतो।
तुम्ही तुमचे पुरावे दाखवा ना. 2014 पासून तुम्ही सांगायला लागलाय काय 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 15 लाख हे ते करत किती आले आणि काय केलं हे लोकांच्या समोर आहे. तर तुम्ही महाज्योतीचा देखील उल्लेख केला. महाराष्ट्रात मात्र महालक्ष्मी आता योजना काँग्रेसनं त्या ठिकाणी जाहीरनाम्यात आपल्या प्रसिद्धी केली आहे. एकीकडे 1500 रुपये देत असताना महायुतीनं द्यायला सुरुवात केली लाडकी बहीण योजनेत. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक टीका त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या की तिजोरी एकीकडे रिकामी आहे, मात्र हे सगळे पैसे तुम्ही देताय. मात्र आता तुम्ही देखील महालक्ष्मी योजना त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. कशी या सगळ्याकडे तुमची महाविकास आघाडी म्हणून पाहणार आहे, कशी त्यावेळी तिजोरी तुमची भरलेली असणार? कसं आहे, जेव्हा काँग्रेस पक्ष आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तुम्ही बघितलं की जेव्हा पण काँग्रेस पक्ष काहीतरी वचन लोकांपर्यंत देतो त्याची पूर्तता केलेलीच आपण बघितलेली आहे. आणि जेव्हा शब्द देतो, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असू दे, नेता असू दे, मुख्यमंत्री असू दे, इथपर्यंत की प्रधानमंत्री किंवा आमचे प्रेसिडेंटही असू दे, आम्ही आमचे फायनान्सेस बघूनच शब्द देतो. उगीच 15 लाख घालतो अकाउंटला, सगळा काळा पैसा बाहेरनं आणून देतो. हे 1,500 पण जे देत होते महायुतीवाले, कधी दिलं? लोकसभा नंतर पुढची इलेक्शन दृष्टिकोनातनं ठेवून म्हणून तिजोरी आपली बघितली नाही. फक्त तुम्ही इलेक्शन आणि वोट बँकसाठी जर असे डिक्लेअर करत असणार योजना तर त्याचा कुठेतरी फासा होणारच आहे उलटपलट. त्याच्या व्यतिरिक्त म्हणूनच मी सांगते, आम्ही कर्नाटकामध्ये शब्द दिला पहिल्या कॅबिनेटला. आता 1.5 वर्ष होत आलंय सरकार, एकही महिना असा गेला नाही आहे जिथे योजना थांबलेली आहे. आमची तिजोरी आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही उघडताना फाटकं पांघरून घेऊन आम्ही जातच नाही. आमचं पांघरून जेवढं आहे तेवढंच आम्ही पाय पसरतोय आणि त्या पाय पसरण्यामधनंच आम्ही मायेचा पदर, आईचा पदर म्हणून लोकांच्या ह्याच्यावरती घालतोय. ह्यांचं तसं नाही, ह्यांना काय होतंय लोकांचं माहिती नाही, इलेक्शन फक्त जिंकायचे. त्याच्यामुळे हा डिफरन्स ह्याच्यामध्ये होतो. आणि म्हणूनच मोदी साहेब जेव्हा म्हणतात की रेवडिया बट रही आहे, मग हे रेवडिया वाटतंय तेव्हा त्यांना दिसत नाही. आणि जेव्हा आम्ही गरिबांपर्यंत तिजोरी सांभाळत, विकास कामं सांभाळत योजना पोचवतोय तर निश्चितच, आणि हे 1-2 महिन्याचं असं नाही आहे, इतिहासापासून मी सांगते. आणि कर्नाटकामध्ये तर गेले 1.5 वर्ष आपण बघतोच आहे. नक्कीच. खरं तर आपण जसं म्हणलं की तुमची तिजोरी सांभाळ तुम्ही हे सगळं करणार आहे. मात्र दुसरीकडे आता आपण काही ओपिनियन पोल आलेले आहेत, एक्झिट पोल काहींचे आलेले, त्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार त्या ठिकाणी येईल असे पोल आहेत. या पोलकडे कशा पद्धतीने पाहताय? जवळपास 165 जागा ज्या आहेत ते जिंकेल असा एक पोल कालच जाहीर झाली. मला तुमच्या चॅनल मार्फत सर्व जनतेला एक सांगायची इच्छा आहे, आणि हा अनुभवावरनं सांगतेय, उगीच सांगायचं म्हणून नाही. येणारे 10 दिवस TV बंद ठेवा, TV बघू नका. कारण भले भले पोल भलं भलं काय काय सांगत असतात आपल्या TRP साठी. खरं खोटं त्यांचं त्यांनाच माहिती. आज म्हणतात मोदी येणार, उद्या म्हणतात दुसरे कोण येणार. आपण आत्ताच अमेरिकेची इलेक्शन बघितली. एक दिवस म्हणत होते ट्रम्प येणार, एक दिवस म्हणाले कमला हॅरिस येणार. हरियाणा पण तसंच काय काय करत त्यांनी वेगळं वेगळं हे केलं. त्यामुळे हे वातावरण निर्मितीचं मी जे म्हटलं ना, खोटं बोला, रेटून बोला, हे चाललेलं आहे. त्यामुळे गोदी मीडियाने, तुमचीच अशी नाही, जी कोणी असेल, ज्यांचं असेल त्यांना खाट लागेल मिरचीचा, ज्यांची नाही आहे त्यांना मिरची कोल्हापुरी ठेच्यासारखी चांगली गोड लागेल भाकरीबरोबर. ज्यांचा खाट असेल त्यांना खाट लागेल निश्चितच. आणि म्हणूनच 10 दिवस जर TV बंद केला तर निश्चित तुमच्या डोक्याने तुम्ही वापर करून व्यवस्थितरित्या 20 तारखेला मतदान करून तुमच्यासाठी काम करणारा योग्य तर कॅन्डिडेट तुम्ही निवडून निश्चितच देऊ शकता. आमचाच प्रश्न विचारतो. एकीकडे तुम्ही म्हटलं पोलकडे लक्षच देऊ नका, TV बंद करा, ज्यांना मिरची लागायची लागेल. कोल्हापूरची अर्थात सुनबाई, त्यामुळे तुमच्या तोंडात मिरचीचा आलाच. पण दुसरीकडे एक शेवटचाच प्रश्न विचारतो, तुम्हाला नेमका आता काय विश्वास वाटतो, किती जागांपर्यंत महाविकास आघाडी जी आहे ती पोहोचेल आणि काय विश्वास आहे 23 तारखेला कुणाचं सरकार? हे खूपच, अजून पण मी म्हणेन खूपच लवकर आहे. सरकार निश्चितच बनवणार, पण जागा किती होतील हे अजून थोडंसं 2-4 दिवस गेले की मग मला सांगायला जरा आकडा निश्चित होईल. पण कोल्हापूर मात्र पूर्णपणे महाविकास आघाडी घेणार ह्याचा विश्वास आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर नक्कीच या निवडणुकीमध्ये जागा किती निवडून येणार हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र 23 तारखेला सरकार जे आहे ते महाविकास आघाडीचंच या ठिकाणी बनणार आणि विशेष करून कोल्हापुरात मात्र महाविकास आघाडीचाच दबदबा या ठिकाणी असेल असा सुद्धा विश्वास अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.